हाय, मी शीतल. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सध्या कंटिन्यू खूप जास्त पाऊस चालू आहे आणि आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. तर मस्त म्हणलं आज आपण पराठे बनवूया. मुलं झोपलेली आहेत, तोपर्यंत म्हणलं थोडेसे वेगळ्या पद्धतीने आज पराठे ट्राय करूया. ऑलरेडी मी एकदा हे पराठे बनवले होते, मुलांना ते प्रचंड आवडले होते आणि म्हणून म्हणलं परत एकदा आपण ट्राय करूया. आपण मेथीचे पराठे जे बनवतो ना, नॉर्मली कट करून वगैरे पिठामध्ये मिक्स करून, तर ते थोडेसे मुलं खायला, कारण कडसर लागतं थोडंसं, त्याच्यामुळं खायला थोडे टाळाटाळ करतात. म्हणून म्हणलं अशी फोडणी देऊन बनवले ना की त्याचा कडसरपणा थोडा कमी होतो. त्याच्यासाठी आपण लसण, अद्रक, मिरची, त्याच्यानंतर थोडे धणे, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे ऑलरेडी आधीच टाकायचे असतात, पण माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी शेवटी शेंगदाणे टाकले आणि त्याला मस्त मिक्सरमधून त्याची ग्रेव्ही बनवून घेतली. आणि पीठ ऑलरेडी मी चपातीसाठीचं बनवून घेतलं होतं. छान अशी चपाती लाटून घेऊया. एरवी आपण पराठे बनवताना त्याचा गोळा बनवून त्याच्यामध्ये ते मिश्रण ॲड करतो, जे काही आपल्याला ज्याचा पराठा बनवायचा आहे ते. तसं न बनवता आज जेवढ्या चपात्या त्याच्या बनवून घेऊया, आपण लाटून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचा असा छान पराठा बनवण्यासाठी बघा तुम्ही मी कसं बनवते ते. तर चपाती आपली बनवून झाली आहे, तर त्याच्यावरती जे मी मिक्सरमधनं मिश्रण काढलं होतं ना, ते मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं. इव्हनली सगळ्या चपातीवरती ते स्प्रेड करायचं. त्यामुळे छान लागतं ते. तर मस्त असं त्याला युनिक म्हणजे सगळीकडे छान असं त्याला स्प्रेड केले आणि मग जी आपण चपाती बनवून ठेवली होती ना, ती त्याच्यावरती टाकायची आणि त्याला असं कट करून ना छान असे त्याचे रोल्स बनवून घ्यायचे. माझ्याकडनं पीठ थोडंसं पातळ झालं होतं, तर याच्यासाठी ना थोडंसं घट्ट असं पीठ बनवायचं, कारण जे मिश्रण आपण ॲड करतो ना त्यामुळे त्याच्यात ऑलरेडी पातळ मिश्रण राहतं, त्यामुळे चपाती थोडीशी ओलसर होते. त्यामुळे थोडं घट्ट पीठ बनवायचं. मस्त असे पराठे रेडी होतात आणि चवीला ना खूप छान लागतात. असं कळतच नाही की आपले हे मेथीचे पराठे आहेत म्हणून, कारण मेथीचे पराठे आपण मेथी थोडी जर जास्त झाली ना थोडे कडसर लागतात. तर ह्याचा आपण त्याचं गरम केल्यामुळे ना कडसरपणा पूर्णपणे गायब होतो आणि याला असं मस्त आपण चमच्याने असं दाबून केलं ना, क्रिस्पीपणा खूप छान येतो त्या पराठ्याला. आणि मस्त असे माझे सगळे पराठे रेडी झालेले आहेत. तर बघा त्याच्यावरती मी मस्त घरचं तूप टाकले आणि ते मुलांना खायला दिलं. मुले खाऊन स्कूलला जायला निघाली, कारण दोघांनाही आज त्यांचे बाबा स्कूलला सोडणार होते. बाय. मुलं स्कूलला गेले तर म्हणलं मस्त आपल्या स्वतःसाठी चहा बनवून घेऊया. चहा पिला ना की स्वतःला मनाला ना असं छान फील होतं. मस्त असा चहा घेतला. त्याच्यानंतर ना माझ्याच्याने काहीही शूट करणं झालं नाही. दोघेही स्कूलमधनं आले आणि त्यानंतर त्यांचं घरी आलं की पहिलं काम असतं सायकलिंग करणं. सध्या दोघंही छान सायकल चालवतात. पाऊस असल्यामुळे खाली काही आम्ही सायकल घेऊन जाऊ शकत नाहीत, त्यामुळे दोघेही मस्त घरातच अशी सायकल चालवतात. कधी कधी पडतात पण छान वाटतं, कारण त्यांना पडतात एवढ्यासाठी की जागा नाही ना, अपुरी पडते आणि गोल राऊंड दोघांना मारता येत नाहीत व्यवस्थित. त्याच्यामुळे मस्त असं ते दोघेही छान सायकल शिकले. ओवीचं बघा त्याच्यानंतर लगेच फोन असतो आणि आई बघ मी आता फोन करते. दोघांचं ना असं कंटिन्युअस फोनवरती चालू असतं की डॉक्टर इकडे या, पोलीस तिकडे जा, कंटिन्युअस कॉल करत राहत असतात. आणि ते एकमेकांना, वेद ओवीला म्हणतो की तू डॉक्टर आहेस आणि वेद हा पोलीस असतो. दोघांचं मस्त असं खेळणं चालू होतं. मग त्यांना स्कूलमधनं आल्याच्यानंतर चपाती बिलकुल खायची नसते. मग चालू झालं की आई आम्हाला ॲपल दे, म्हणून त्या दोघांना मस्त ॲपल खायला दिलं आणि
दोघांच्या ना अशा खूप छान गप्पा चालू असतात की चल दादा, मी आई देत नाही आहे ना तुला, मी देते तुला म्हणून खायला. कारण वेदने काहीतरी केलं तर म्हणून मी त्याला देत नव्हते. तर बघा, ओवी लगेच त्याला शेअर करते आणि बघ आई मला दिले दीदीने म्हणून तो मला असं खूप कॉन्फिडेंटली सांगते. मस्त वाटतं दोघांचं हे प्रेम बघून. पण ना दोघे एकमेकांची काळजीही तेवढीच घेतात आणि एकमेकांसोबत भांडणही प्रचंड करतात दोघेही. कारण असं त्यांच्याकडे बघून फीलच नाही होणार की एकमेकांना एवढं मारत असतील दोघं. कारण खूप जास्त भांडण करतात दोघे. कारण आपण थोडंसं इकडे तिकडे जा, दोघांचं काही ना काहीतरी मारामारी चालू असते की दीदीने माझं हे घेतलं, दादाने माझं हे घेतलं म्हणून. आणि दोघांना सेपरेट जरी गोष्टी दिल्या ना तरी त्यांचं भांडण चालूच असते. कारण त्या दोघांमध्ये एक गोष्टही आम्ही सिमिलर आणून बघितली आहे की कलर सहित सेम घेऊन यायचं. पण तसं नाही, कलर जरी सेम असला ना तरी आमच्याकडे भांडण होतंच. हे असतंच असं बहीण भावांमध्ये आणि त्यातच गोडवा असतो. छान वाटतं हे लांबून बघायला. पण जेव्हा समोर दोघे भांडण करतात ना तेव्हा असं वाटतं की शांत बसा रे, नका एवढे भांडण करू. काय बहीण भाऊ म्हणलं ना, भांडण प्रेम ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. आणि वेद झोपलाय बघा. वेद झोपला की ओवीचं प्रेम एवढं उतू जातं ना त्याच्यावरती की बस. कारण जागा असताना वेद काय तिला किस घेऊ देत नाही, म्हणून तो पुरेपूर फायदा घेते. तो जेव्हा झोपेल ना तेव्हा त्याची खूप माया करते. असं वाटतं की खूप मोठी झाली ओवी आणि छोट्या भावाला ती सांभाळते. कारण दोघे ट्विन्स आहेत, पण असं बिलकुल फील होत नाही की दोघं एकाच वयाचे आहेत. कारण ओवीमध्ये मॅच्युरिटी खूप जास्त आहे आणि तिला ना अशी दादाची काळजी घ्यायला प्रचंड आवडते. आणि तिचं असं असतं की दादा मला मिठी मार, माझ्या जवळ ये. पण त्याला असं गोष्टी नाही, त्याला नको वाटतं. म्हणून ती त्याचा पुरेपूर्ण फायदा घेते. तो झोपलाय ना तर त्याची माया करणं म्हणा, त्याची किस घेणं म्हणा, तिचं चालू आहे. तर म्हणलं ठीक आहे बाई, असं तर तुला दादा करू देत नाही, ठीक आहे कर त्याची माया. तुला जसं त्याला त्याच्या डोक्यावरती हात फिरवायचा आहे. तिचं चालू होतं आई मला मांडीवर दे ना दादाला. पण म्हणलं अरे तो उठेल, नको. पण तिचं मग बघा किस घेणं कंटिन्यूअस चालू आहे. पण मग तिचा हट्ट होता, नाही नाही आई मला मांडीवर दे. पण तो काय झोपेत उठतोय ना त्याच्यामुळे मला असं वाटायला की नको द्यायला. पण तिचा हट्ट आहे, आई दे ना गं दे. मी त्याला ना चूचू गाणं म्हणते. तिचं असं चालू होतं की नाही नाही आई दे. पण तरी पण माझं असं होतं की नको गोवी नको. पण तिने शेवटी त्याला ना स्वतःच्या मांडीवर घेण्यासाठी आई देत नाही ना तर मी त्याला बघ कसं जवळ धरून बसते म्हणून चालू होतं. पण अरे तो छोटा आहे रे, तुझ्या मांडीवर नसतं त्याला बसता येत, तू पण छोटी आहेस. पण तिला ऐकायचंच नव्हतं काही. कारण तिला असं वाटत होतं की नाही आई मी त्याला छान झोपवते गं, दे माझ्या मांडीवर. तर एवढा हट्ट करून मग शेवटी तिने त्याला मांडीवर घेतले आणि मस्त त्याला गाणं बोलतीये की लिंबोणीच्या झाडामागे म्हणून. छान, खूप छान वाटतं बरं का हे सगळं बघायला. पण जेव्हा जागे असतात तेव्हा प्रचंड भांडण करतात दोघे, प्रचंड भांडण. म्हणजे असं वाटतं की दोघांना कुठेतरी लागेल एवढं भांडण चालू असतं दोघांचं. तिनं पूर्ण मांडीवर घेतल्याच्या नंतरच ती खुश झाली आणि तिला खूप आनंद झाला की दादा आपल्या मांडीवर झोपलाय म्हणून. तिला प्रचंड छान वाटत होतं. तर म्हणलं ठीक आहे घे, तुलाही छान वाटेल. आणि दादाही काही कोऑपरेट करत होता, जास्त काही त्रास देत नव्हता. म्हणून मस्त दोघे छान. हे मुमेंट ना बघण्यासारखे आहेत आणि ह्या मेमरी कॅप्चर करणं पण खूप गरजेचं आहे. कारण ते मोठे झाल्याच्या नंतर ना त्या दोघांना बघायला ना खूप छान वाटेल. त्यामुळं मी ह्या सगळ्या मेमरी कॅप्चर करून ठेवते आहे. आणि मोठं झालं ना की हे लहानपणच्या गोष्टी बघायला खूप आवडतात. दोघे मस्त झोपी गेले आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर खूप जास्त पाऊस नव्हता पण थोडाफार चालू झाला आणि त्यात ही ट्रॅफिक, प्रचंड ट्रॅफिक राहते बाबा इथे. त्यामुळे असं बाहेर निघायलाच नको वाटतं. तर हे बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. आम्ही डीमार्टची शॉपिंग करण्यासाठी आलो आहे. कारण ग्रोसरी पूर्ण संपली होती. वेद आणि त्याचे बाबा थोडंसं काम आहे म्हणून बाहेर गेले आणि ओवी आणि आम्ही दोघीच आलो होतो पूर्ण शॉपिंग करण्यासाठी. 1 महिनाभर पुरेल एवढं सामान आम्ही डीमार्टमधनं वन टाईम घेऊन जातो. आधीमध्ये काही ना काही गोष्टी लागतात
ते लोकल स्टोअरमधनं घेऊन जात असते, पण पूर्ण महिनाभरासाठी जे काही सामान लागेल ना ते आम्ही घेऊन जातो. ओवीचं चालू होतं की आई आपण चल हे घेऊया ते घेऊया. म्हणलं आधी पहिले मला किराणा सामान घेऊ दे जे काय लागतंय ते, त्यानंतर आपण तुझं काय घ्यायचं आहे तिकडे जाऊया. कारण आम्हाला कंपल्सरी काही सेक्शन असे आहेत की जिथे जावंच लागतं. आणि ओवी असल्यास वेदचं तरी एवढं काही नसतं, पण ओवी जर माझ्यासोबत आलेली असेल ना तिच्यासाठी मला काही सेक्शन जे मॅन्डेटरी आहेत तिथे जावंच लागतं. तर म्हणलं आधी मला पूर्ण किराणा घेऊ दे, त्याच्यानंतर आपण तुझं काही जे आहे ना ते बघायला जाऊया. तर थोडंसं कोऑपरेट करत होती ती, पण मध्ये मध्ये चालू होतं चल ना आई मला टॉईज घ्यायचे, चल ना आई जाऊया म्हणून. पण म्हणलं आधी मला हे सगळं सामान घेऊ दे, मग आपण नेक्स्ट सेक्शन तुझाच बघूया. म्हणून मस्त सगळी 1 महिना लागेल एवढी ना 4-5 हजारापर्यंत जातो किराणा. कारण बाकीच्या डाळी वगैरे ह्या गोष्टी आम्हाला घरच्याच असतात बऱ्यापैकी, त्याच्यामुळे थोडंसं. नाही तर सध्या एवढी महागाई झाली आहे ना की काही घ्यायला जा. तेल तर बघा एवढे मल्टिपल व्हरायटीचे तेल आलेत ना की कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही हे समजतच नाही. पण मोस्टली मी फिल्टर्डवालं तेल घेते, रिफाईंड ऑइल घेत नाही. माहीत नाही हे पण किती नॅचरल आहे आणि काय, पण त्याच्यावर जे काही गोष्टी लिहिल्यात ना त्याच्यामुळे तरी आम्ही हे वालं ऑइल यूज करतो. डीमार्टला आलं ना की आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा आपण खूप जास्त आपलं बिल होतं. तरी पण मी ट्राय करते की कमीत कमी आपल्याला जे हवं आहे ना तेवढंच आपण घेऊन जाऊया. पण असं कुठल्याच लेडीजकडून होऊ शकत नाही, कारण तिथे गेल्यास आपल्याला नवीन काही ना काहीतरी बघायला भेटतं आणि मग आपण ते घेतो. गरज नसते तरी ते आपलं घेण्यात येतं की ठीक आहे बाबा हे कधीतरी लागेल आपल्याला आणि सध्या नवीन आलेलं आहे, हे छान आहे म्हणून असं घेतलं जातं. तुमच्याकडनं पण असंच होतं का? मला कमेंट थ्रू नक्की सांगा. ओवीला असं वाटायले की आई आपल्याला काही आपल्या सेक्शनमध्ये घेऊन नाही जाणार आहे, म्हणून तिचं असं चालू आहे की अगं आई चल ना आपण जाऊया ना, बाबा येतील परत मग मला घ्यायला नाही भेटणार. म्हणून तिचं असं कंटिन्युअस चालू आहे की नको ना आई चल ना म्हणून. पण तिला म्हणलं चालेल गं जाऊया आपण तुझ्याही सेक्शनला जाऊया, पण आधी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते घेऊन होऊ दे, मग आपल्याला निवांत फिरता येतं तुझ्या गोष्टी घेण्यासाठी. मग तिला थोडंसं मी कन्व्हिन्स करते की नाही चल बाई चल, म्हणून आम्ही निघालो वरच्या सेक्शनला जाण्यासाठी. कारण वरचा सेक्शन म्हणजे ओवीच्या आवडीचा पण आहे आणि माझ्याही आवडीचा तेवढाच आहे. कारण त्या सेक्शनला गेल्या ना बघा मस्त अशा पर्स लावलेल्या होत्या, छान असतात इथल्या पर्स, दिसायला पण सुंदर राहतात. पण इथलं लेदर ना एवढी क्वालिटी नसते त्याच्यामुळे ते थोड्याशा खराब होतात लवकरच. आणि हा बघा ह्या सेक्शनला
लेडीजला जाणं मॅन्डेटरी आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला ना प्रत्येक लेडीजला आवडतात आणि मलाही या सेक्शनमध्ये जायला आवडतं की नवीन काही आलं आहे का आपण घेऊया म्हणून. आणि सध्या सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे काचेच्या गोष्टी, कारण मी सध्या प्लास्टिक खूप कमी करते आणि घरात जेवढं मला काचेच्या गोष्टी घेता येतील ना ते ट्राय करते. ओवी एकदम खुश झाली आहे, कारण तिला समजलं आहे की आता आपल्या आवडीचं सेक्शन आलं आहे म्हणून. आणि त्यांना असं झालं आहे ना की बड्डेला सेपरेट गोष्टी डिफरंट आल्यात, तर मग ते सेम आम्हाला लागतं. त्याच्यामुळे त्याला एक सेम ऑप्शन म्हणून मला बघायचेच होते, कारण 4-5 गोष्टी अशा आहेत की ज्या एकच आहेत. मग त्याला एक दुसरं घ्यावंच लागतं आम्हाला, नाही तर आमच्याकडे तांडव होतो. त्याच्यामुळे हे मॅग्नेटिक पण खूप छान आहेत. सध्या ना नवीन गोष्टी बऱ्यापैकी आल्यात, हे पण आमच्याकडे आहे. तर म्हणलं बघूया दुसरं पण आपण एक घेऊया. मग चालू आहे ओवीचं असं. घरी एवढे बॉल आहेत ना आमच्याकडे, तरी आम्हाला बॉलच घ्यायचा असतो. इथं आलं ना की कंपल्सरी ते ट्रॉलीमध्ये एक बॉल घेऊन जायचाच असतो. तर ओवीचा सेक्शन झाला की ओवीचा आणि आईचा दोघींचाही आवडीचा सेक्शन म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्स बघणं, हेअर बँड्स बघणं. आणि सध्या ना हे पर्सवालं आलं आहे ना, ते असं मी बघितलं की लांब पळत असते, कारण ओवीचं चालू असतं की आई ती पर्स घ्यायची आपल्याला, चलनं घ्यायची आपल्याला. म्हणजे ती कधी त्यानं मला असं लांब गेल्याच्या नंतर परत पाठवते की ती आई ते घे आपल्याला म्हणून. हे मस्त आहेत बरं का, पण थोडे कॉस्टली वाटतात. हेअर बँड पण छान क्वालिटीचे असतात, पण कॉस्टली राहतात. आणि हे तर प्रचंड कॉस्टली आहे बाबा. त्याच्यामध्ये गोष्टी ना खूप जास्त काही नाही आहे, पण जे फिनिशिंग आहे म्हणा किंवा त्याला पर्स स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या गोष्टीमुळे ते महाग आहे. मी काही ती घेत नाही, पण तिचं चालू असतं की आई आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग शेवटी बिल करायची वेळ आली की बाबाची आठवण आम्हाला नक्की येणार, पण आम्हाला बाबाला बोलवून घेतलं. बाबा येत आहेत. पडशील. अरे तिकडे पाणी आहे बाळा, चलो घरी आलं ना की फ्रेश वगैरे काही झाले नाहीत. पहिलं काम आपण आणलेले टॉयज ओपन करून ते खेळत बसणं. मुलं ना टॉयज आणले की खूप जास्त खुश होतात. त्यांना ना त्या म्हणजे ते थोड्या वेळात खेळलं जातं, कारण एकदा आणलेली गोष्ट त्यांना फक्त ती तात्पुरती आवडत असते, कारण नेक्स्ट डेला त्यांना नवीन खेळणी हवी असते. पण जेव्हा ती आणली आहे ना तेव्हा त्यांना ते असं वाटतं की खूप छान आहे, आपल्याकडे काहीतरी आलंय नवीन. आणि ओवी तुला कोणी आणली ग? तुला बाबाने आणली? ओ चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.